आत्ताची क्षणाची सर्वात मोठी बातमी. राज्यसभेसाठी दादा गटाकडून सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित. राज्यसभेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची नावे चर्चेत होती. अखेर अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांची निवड केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांच्या बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून लोकसभेत जोरदार प्रचार करण्यात आला, पण या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. अपयश आलं तरी खचायचं नाही आणि पुढे चालायचं या विचाराप्रमाणे अजित पवार यांनी पुढे जायचं ठरवले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज दुपारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की दादा गटाकडून सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित आहे. चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच चालू घडामोडींसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद.